येणाऱ्या सर्व निवडणुकीत 100% भाजपा निर्माण करण्याचा लातूर ग्रामीणच्या अभूतपूर्व मेळाव्यात संकल्प. लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भाजपाच्या नूतन जिल्हाध्यक्ष यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा करडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी लातूर येथे संपन्न झाला. या मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून अपेक्षेपेक्षा अधिक गर्दी झाली होती. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायती यासह सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत 100% भाजपा करण्याचा संकल्प मेळाव्यात करण्यात आला. लातूर येथील विश्व पॅलेस मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील, शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील यांचा लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. भाजपा नेते आमदार रमेशप्पा करडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास पाशा पटेल, आमदार अभिमन्यू पवार, गोविंद केंद्रे, माजी आमदार अमर राजकुरकर, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, दिलीप देशमुख यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पावसाळ्याचे दिवस असतानाही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झालेल्या या कार्यक्रमास मतदारसंघातील गावागावातून आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांसह मतदार बंधू भगिनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात महिलांची संख्या लक्षणीय दिसून आली. मंगल कार्यालयातील मुख्य हॉलमध्ये जागा अपुरी पडत असल्याने तळमजल्यावरही सभागृहात उपस्थितीसाठी अचानकपणे संयोजकांना स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. दोन्ही मजल्यात तेवढीच गर्दी आणि बाहेर तशीच गर्दी दिसून येत होती. भाजपाचा विजय असो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, अशोकरावजी तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, रमेशप्पा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. एकूणच या कार्यक्रमात प्रचंड उत्साह आणि जल्लोष दिसणारा भाजपाचे ध्वज ठिकठिकाणी लावण्यात आले होते. तर भाजपाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे असंख्य भव्य कटआउट कार्यक्रमाच्या परिसरात उभे करण्यात आले होते. लातूर ग्रामीण मतदारसंघात धनशक्ती विरुद्ध सामान्य माणसाची शक्ती अशी लढाई झाली. या लढाईत रमेशप्पांना जनतेने निवडून दिले आहे. संघर्षातून पुढे आलेले आप्पांचे नेतृत्व असून अशा नेतृत्वाला जनतेच्या प्रश्नाची आणि अडचणींची जाण असते असे सांगून खासदार अशोकराव चव्हाण यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकीला एकजुटीने सामोरे जावे, जनता आपल्यासोबत आहे असे बोलून दाखविले. जनतेचे प्रामाणिकपणे सेवा केली असो, अश्रू पुसण्याचे काम केले. यामुळेच मतदारसंघात दहशतीचे वातावरण असतानाही मायमाऊलींनी मला मोठा आशीर्वाद दिला याचा मला सार्थ अभिमान असल्याचे सांगून यावेळी बोलताना आमदार रमेशप्पा करड म्हणाले की येणाऱ्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाला 100% यश मिळालेच पाहिजे. रेणापूरसह लातूर पंचायत समितीवर भाजपाला आणण्यासाठी आतापासूनच सर्वांनी कामाला लागावे असे आवाहन केले. नवनाथ भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत कातळे यांनी केले. राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले, लातूर.